हॅलो एव्हरीवन, वेलकम टू प्रतीक्षा पाटील ब्लॉग्स. तर मस्त असा पाऊस सुरू झालेला आहे आणि पहिल्या पावसात आपल्याला आठवण येते ती म्हणजे चिवणी आणि भरलेले मोठे. आज आम्ही मस्त असा बेत केलेला आहे चिवण्यांचा आणि भरलेले मोठे. मी त्याची रेसिपी मी तुम्हाला आज दाखवणार आहे, तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि चिवणे तुम्ही खाल्ले असेलच आणि मोठ्यांची रेसिपी तुम्हाला माहीत असेल, पण आज मी बनवणार आहे जी भरलेली चिवणी आहे आणि ती मी फ्राय करणार आहे आणि मोठ्यांचं कालवण करणार आहे आणि मोठेही भरून मी बनवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि मोठे कशात भरायचे तेही मी तुम्हाला दाखवेन, पण ना त्याचं सारण आमच्या मम्मीने आधीच बनवून ठेवलेलं होतं, कारण त्यांना माहीत नव्हतं मी व्हिडिओ शूट करणार आहे. तर त्याचं सारण आधीच बनवून ठेवलेलं आहे, पण त्याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा, मी त्याची रेसिपी शेअर करेन. तर ही मस्त अशी चिवणी आहेत आणि ही मी आता फ्राय करणार आहे आणि नंतर मग मोठे साफ करायला घेऊया. आणि मस्त गाबोळी भरलेली आहे बघा. तर मस्त ही फ्राय करते, आधी मसाले वगैरे लावते ह्याला आणि नंतर मग मोठे बनवायला घेऊया. मोठे साफ पण करावे लागतील आणि किती भरलेली आहेत बघा ही चिवणी. मस्त पूर्ण सगळेच असे गाबोळीने भरलेले आहेत. मस्त ही फ्राय करते मी आणि मग मोठे बनवायला घेऊया. बघा मस्त चिवणी आल्यात आमच्या आईने. आता मम्मा फ्राय करणार आहे आणि मस्त गाबोलीने भरलेले आहे त्याच्यात. आता तुम्ही पुढेच बघा. बाय. आता चिवण्यांना मसाले लावून घेते आणि मॅरिनेट करत ठेवते आणि नंतर तोपर्यंत ना मोठे साफ करूया आपण. यामध्ये आधी ना लिंबू पिळून घ्यायचं आहे. लिंबामुळे मस्त असा आंबटपणा येतो, म्हणून लिंबू टाकायचा आहे यामध्ये. तर आता यामध्ये आपण मसाले टाकूया. लाल तिखट, इथे मी आमचा आगरी मसाला टाकत आहे. तिखट जरा जास्तच लागते आम्हाला. नंतर गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. लसूण थोडा ना जास्तच टाकायचा, म्हणजे लसणाचा फ्लेवर छान येतो फ्राय मच्छीमध्ये. सगळं टाकून झालेलं आहे, आता आपण मिक्स करूया. पहिल्या पावसातील चिवणी खायला मजा येते ना, ती नंतर कधीच येत नाही. कारण जी पहिल्या पावसात चिवणी येतात ना, ती गाबोळीत भरलेली असतात आणि तीच टेस्टी लागतात. त्यानंतर तेवढी टेस्टी नाही लागत. आणि तुम्हालाही आवडतात का चिवणी खायला? कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही मस्त मसाले मिक्स झालेत त्यामध्ये. आणि आता नाही, थोडा वेळ मी 10 ते 15 मिनटं ठेवते मॅरिनेट करत. आणि नाही मॅरिनेट केलं ना, डायरेक्ट तव्यावरती टाकले तरी चालतात, पण मला ते मोठे पण बनवायचे आहेत, म्हणून मग हे मी मॅरिनेट करत ठेवते एक 10 ते 15 मिनटं. थोडी ना कोथिंबीर पण टाकते यामध्ये, मला लागतेच कोथिंबीर. आणि आता मस्त झाकण देऊन आपण मॅरिनेट करत ठेवूया. आता ना आपण मोठ्यांमध्ये भरण्यासाठी सारण बनवायला घेऊया. त्यासाठी ना इथे चणा डाळ आणि तांदूळ दोन्ही भाजले होते आणि ते मिक्सरमधून काढले होते. त्यानंतर त्यामध्ये काळं वाटण टाकायचं आहे. काळं वाटण म्हणजे खोबरं भाजून ते मिक्सरमधून काढलेलं आहे. त्यानंतर लसूण मिरची पेस्ट टाकायची आहे. नंतर त्यामध्ये मसाले टाकायचे आहेत. इथे मी 1 मोठा चमचा हळद टाकलेली आहे. त्यानंतर लाल तिखट टाकायचं आहे. इथे मी आमचा आगरी मसाला टाकलेला आहे. त्यानंतर गरम मसाला आणि चवीनुसार मीठ. मस्त असे मसाले टाकून झालेले आहेत आणि आता ते आपल्याला मिक्स करायचं आहे. पण ना माझी प्रिन्सेस करणार आहे, कारण तिला ते करायचं होतं. मगाचपासून ना ती माझ्या बाजूलाच उभी होती. कर मिक्स. इकडे बघ.
ते ना थोडं जाडसरच ठेवायचं आहे, कारण आपल्याला ना मोठ्यांमध्ये भरायचं आहे ना, त्यामुळे एकदम पातळ करायचं नाही, थोडं जाडसरच ठेवायचं आहे. थोडं पाणी कर. कांदा कापून झालेला आहे. आता एक टोमॅटो घेतलेला आहे. तर आता ना चिवणी फ्राय करायला घेऊया, कारण ना माझ्या प्रिन्सेसला खूप भूक लागली होती, म्हणून आधी मी चिवणी फ्राय करते, त्यानंतर मग मुठे बनवायला घेऊया. यावरती ना मी आता थोडीशी कोथिंबीर टाकते. आता ना आपण मोठे साफ करायला घेऊया, म्हणजेच ते तोडायला घेऊया. त्यासाठी ना मी, मम्मी आणि प्रिन्सेस आम्ही तिघेही बसलो होतो आणि ते ना मम्मी मदत करत होत्या. मम्मी मला ना मोठ्या नांग्या तोडून देत होत्या आणि मग मी त्या छोट्या नांग्या तोडत होती, कारण ना त्याच्या मोठ्या नांग्या आहेत ना, त्या एकदा हाताला त्यांनी पकडलं ना की सोडतच नाही, अगदीच रक्त येईपर्यंत ते पकडून ठेवतात. त्यामुळे मम्मी मला त्या मोठ्या नांग्या तोडून देत होत्या आणि मग मी त्या छोट्या नांग्या तोडत होते. आणि प्रिन्सेस बघा, ती अजिबात घाबरत नव्हती, माझ्यापेक्षा ती जास्त करत होती. बघा कशी तोडते. कमेंटमध्ये सांगा कोणाकोणाला ही खेकडी खायला आवडतात, म्हणजे मोठे. आम्हाला तर खूप आवडतात. मला ना, मी ती खेकडी खात नाही ही, पण ह्यातलं जे पीठ असतं ना ते आवडीने खाते. ते छान लागते पीठ, त्याची टेस्ट वेगळीच लागते. खेकडी जास्त नाही खात. रस्सा पण चांगला. हां, रस्सा पण जाडसर होतो ना. हे जे आपण आता ह्याच्या नांग्या तोडल्यात सगळ्या, आणि ना हे काढायचं आहे. हे काढून मग ते सारण ह्यामध्ये भरायचं आहे. आणि हे जे ब्लॅक दिसते ना ते काढायचं आहे आपल्याला त्याच्यातून. हे टाकायचं आहे. हे जे आपण मोठे साफ केले होते, आता हे पीठ ह्यामध्ये भरायचं आहे आणि मग या धाग्याने आपल्याला बांधायचं आहे. तर मग चला प्रोसेस स्टार्ट करूया. ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे. असं करून हे असं करायचं आहे आपल्याला गोळा पूर्ण, आणि मग ह्यामध्ये असं भरायचं आहे, असं त्याला जे होतं ते त्याचं. आणि मग ते आपल्याला धाग्याने बांधायचं आहे. हा धागा घेतलेला आहे आणि या धाग्याने असं, धाग्याने का बांधतात का तर ते जेव्हा आपण शिजायला ठेवतो तेव्हा ते फुटू नये किंवा ते दोन्ही वेगळे होऊ नये, म्हणून हे आपल्याला धाग्याने असं टाईट थोडं बांधायचं आहे. असं फक्त नॉर्मल गुंडाळायचं आहे आणि मग पाणी ते काढ. तुला माहिती आहे मम्मा तू माझ्याकडे एक तरी ठेव ना. म्हणजे आपण ह्याचे पाय काढलेले आहेत आणि आता हे खायचं आहे ना, ते आपल्याला काढायचं आहे. आता हे काळं काळं आहेत ना, ते काढायचं.
तर बघा तुम्ही प्लीज, आणि तेही लास्ट पर्यंत. आता आपण अशीच प्रोसेस करत राहूया. मग हे झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये सारण बनवून परत त्याला परत पॅक करून घ्यायचं. एवढं इझी. आणि नंतर ते सारण भरल्यावर पॅक केल्यावर त्या धाग्याने म्हणजे बांधायचं. हा बघा किती मोठा आहे बाबा. निघला. त्यामध्ये जास्तच आहे. प्रिन्सेसला भूक लागली म्हणून मी तिला आधी जेवायला देते. ती मोठे होईपर्यंत थांबत नाही, तिला चिवण्यांसोबत जेवायचं आहे म्हणून मी तिला आधी ना जेवण वाढते आणि नंतर मग मोठे बनवायला घेते. कांदा, कढीपत्ता आणि कांदा टाकून घ्यायचा. टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित मारून घ्यायचा आहे आणि नंतर मग त्यामध्ये लसूण मिरची पेस्ट टाकायची आहे. इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे कारण कालवण व्यवस्थित यामध्ये राहतो. छोटं घेतलं असतं ना मग त्यामध्ये ते परतायला वगैरे व्यवस्थित मिळत नाही. यामध्ये लसूण मिरची पेस्ट टाकायची आहे. ती व्यवस्थित परतून घ्यायची. मसाले मस्त शिजू द्यायचे. कांदा टाकते, 1 चमचा हळद टाकायची आहे. ती मिक्स करून घ्यायची व्यवस्थित. हळद मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये मसाले टाकायचे आहे. इथे मी आमचा आगरी मसाला घेतलेला आहे. त्यामध्ये गरम मसाला टाकायचा. इथे मी 1 चमचा गरम मसाला टाकते. आणि ना मसाले व्यवस्थित एकत्र करायचे आहेत आपल्याला. आता यावरती आपल्याला झाकण द्यायचं आहे आणि हे शिजू द्यायचं. त्यानंतर मग मोठे टाकायचे आहेत त्यामध्ये. मध्ये आपल्याला वाटण टाकायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एक उकळ घ्यायची आहे आणि नंतर मग आपल्याला मोठे टाकायचे आहेत. वाटण टाकते मी. वाटण टाकून झालंय आणि आता ना यावरती झाकण द्यायचं आहे आणि एक उकळ घ्यायची आहे झाकण देऊन. यामध्ये ना आता आपल्याला मीठ टाकायचं आहे. असे टाकायचे आहेत आपल्याला. तर आपलं मोठ्यांचं कालवण रेडी आहे आणि तुम्ही ते बघू शकता. दिसायला एकदमच भारी वाटत होते आणि ना पूर्ण घरात घमघमाट सुटला होता. खूप टेस्टी असतात हे आणि मी ताट वाढायला घेतलं. मस्त असं मोठ्यांचं कालवण
आणि खरंच तुम्ही नक्की ट्राय करा. पहिल्या पावसातील ही जी सीझनल मच्छी असते ना, म्हणजे मुठे किंवा चिवणी अशी सीझनल मच्छी आमच्या घरात आम्ही आणतोच दरवर्षी आणि आवडीने खातो. सोबतच मस्त अशी गाबोळीने भरलेली चिवणी आणि सोबतच तांदळाची भाकरी. जेव्हा आपण मच्छी करतो तेव्हा तांदळाची भाकरी पाहिजेच, कारण कॉम्बिनेशन छान असतो. आणि बघा सोबतच थोडा भात. मुठे असं आणि जेवण वाढलं ना. चिवणी रेडी आहेत. तेही मुठे भरलेले आणि चिवणी भरलेली. आता तुम्ही या खायला. बाय.